राजाराम लोखंडे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हळद लागवडीपूर्वी हळदीच्या बियाण्याला बीज प्रक्रिया कशा पद्धतीनं करतात आणि बीज प्रक्रिया का करावी, कोणत्या औषधाची करावी या गोष्टी समजून घेणार आहोत. तर सर्वप्रथम जवळपास 220 लिटरचा हा ड्रम आहे आणि यामध्ये 150 लिटर पाणी भरलेलं आहे आणि अशा पद्धतीनं हळदीचा ढीग आहे आमचा हा. आणि या हळदीच्या ढिगातले आम्ही या ठिकाणी इथून पाहत आहे पोते भरून ठेवले आहेत. जसं कांद्याच्या बियाण्याला पोते वापरतात, किरकिरे पोते आपले पॉलिथिनचे, त्या पद्धतीने हे भरून ठेवलेले आहेत. आणि आता ह्या ड्रम मध्ये आपण 150 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि 150 लिटर पाण्यामध्ये आता दोन गोष्टीची जी प्रक्रिया करायची. तर आपलं पेनं साधारणतः दोन महिने 10 दिवस पर्यंत हे पेनं सुकलेलं आहे, म्हणजे त्याची सुप्तावस्था एकदम पक्व झालेली आहे. तर आता हळदीच्या बियाण्याच्या हळदीच्या बियाण्याला लागवड करण्यापूर्वी आपण याची जी बीज प्रक्रिया करतो, त्या बीज प्रक्रियेमध्ये करत असताना आपण सगळ्यात महत्वाचा म्हणजे हळदीच्या बियाण्यावर असणारी जी गतवर्षीपासून त्याच्यावर साठलेली बुरशी आणि आता बियाण्याची जे ढीग आहे त्या ढीग मारल्यानंतर त्याच्यामध्ये या 2 महिन्यामध्ये तयार झालेल्या अनेक प्रकारच्या बुरशी, या सगळ्या बुरशी आपल्याला निष्क्रिय कराव्या लागणार आहेत. म्हणजे हळदीचं बियाणं पुनश्चित त्या पद्धतीनं चांगलं जोमदार उगवण शक्ती होईल त्याची आणि पुढे त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा जे आता 9 महिने जमिनीमध्ये राहणार आहे त्या वेळेस सुद्धा त्याच्यावर बुरशीचा कमीत कमी अटॅक व्हावा या दृष्टीने बीज प्रक्रिया खूप महत्वाची असते. आणि दुसरी गोष्ट, हळदीच्या बियाण्यामध्ये अनेक प्रकारचं या ठिकाणी तुम्ही पाहता की आपण हे बेन आता असं जे ठेवलेलं आहे, तर या ठिकाणी ही जी काळी बुरशी असती या पद्धतीने आणखी कुठं कुठं माती राहिलेली असती. तर माती राहिल्यानंतर किंवा कुठं कुठं आपण ज्या ठिकाणी शेणखत टाकलेलं असतं त्या ठिकाणी अशा पद्धतीची ही पांढरी बुरशी पण वाढलेली असते. अनेक प्रकारच्या बुरशी आपल्याला याच्यामध्ये वाढलेले दिसतात. तर या बुरशी काही उपयोगी बुरशी असतात, काही निरुपयोगी बुरशी असतात. विशेषतः निरुपयोगी बुरशीचं तिचं निष्क्रियकरण करणं खूप गरजेचं असतं हळदीला पुढं वाढण्यासाठी. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण या पाण्यामध्ये, या 150 लिटर पाण्यामध्ये आपण या ठिकाणी आपण जे बुरशीनाशक टाकणार आहोत, बुरशीनाशक टाकत असताना सगळ्यात महत्वाचं जे बुरशीनाशक आहे ते बुरशीनाशक म्हणजे एक तर स्पर्शजन्य बुरशीनाशक आणि त्याच्यासोबतच सिस्टमॅटिक म्हणजे आंतरप्रवाही बुरशीनाशक असणं खूप गरजेचं आहे. तर आता आपण हे बघितलं तुम्ही, हे झेलोरा, ब्रँड नेम झेलोरा BASF चा आहे. आणि झेलोरा, या झेलोरामध्ये थायपोनिट मिथिल आणि पॅरासायक्लोस्ट्रोबिन हे 2 घटक, बुरशीनाशकाचे घटक या औषधामध्ये आहेत. तर हे एकदम उत्कृष्टरित्या चांगल्या पद्धतीचं विशेष बेने लागवडीसाठीच ट्रीटमेंट करण्यासाठी किंवा बीज प्रक्रिया करण्यासाठी हे बुरशीनाशक, आंतरप्रवाही बुरशीनाशक खूप सुंदर आहे. आणि त्याचबरोबर हे बुरशीनाशक झालं आणि बुरशीनाशकासोबतच आपला कीटकनाशक सुद्धा घेणं गरजेचं आहे. हे आपण बघितलेलं आहे, हे सुमिटोमो कंपनीचं हे डेंटासू, जे की डेंटासू जे कीटकनाशक आहे ते घेणं खूप गरजेचं आहे. कारण का, तर डेंटासून काय होतं की जमिनीमध्ये वाढणारे जे कीटक आहेत, जसं की हुमणी असेल, कंदमाशी असेल किंवा इतर किडी असेल, विशेषतः अंडर जमिनीमध्ये म्हणजे जमिनीच्या आत वाढणाऱ्या ज्या कीटकनाशक आहेत ते कीटकनाशकावर हे जे कीटकनाशक आहे डेंटासू, ते खूप परिणामकारक आहे. म्हणून हे डेंटासू आणि हे झेलोरा म्हणजे थायपोनिट मिथिल या दोन्हीची बीज प्रक्रिया खूप सुंदर केल्यानंतर आपल्याला याचा परिणाम खूप चांगला दिसतो. असं नाही तुम्ही हेच घ्यावं, तर तुम्ही त्याच्याऐवजी या बुरशीनाशकाच्या ऐवजी साधा आपलं कार्बेंडाझिम नेहमी वापरता ते घेतलं तरी चालतं. या डेंटासूच्या ऐवजी साधं तुम्ही क्लोरोपायरिफॉस जरी घेतलं तरी एकदम सुंदर बीज प्रक्रिया होते. पण बीज प्रक्रिया केल्याशिवाय हळद लागवड करू नये. आणि बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला माहितीच आहे त्याचे फायदे. आपल्याला हळद जी 9 महिने शेतामध्ये राहणार आहे त्या हळदीवर बीज प्रक्रिया केलेली हळद आणि बीज प्रक्रिया न करता लावलेली हळद, यामध्ये तुम्ही शेतकरी चांगल्या पद्धतीने सुज्ञ आहात. म्हणून प्रत्येकाला विनंती आहे की बीज प्रक्रिया तुम्ही कशा पद्धतीने करताय आणि केली का नाही आणि कोणत्या औषधाची केली ते नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बीज प्रक्रिया कोणत्या औषधाची केलेली आहे ते. धन्यवाद.